जरांगेंना मुंबईत एक दिवसाच्या आंदोलनासाठी अटी शर्थींसह परवानगी। आझाद मैदानावर फक्त 5,000 आंदोलकांना प्रवेश मिळणार। सार्वजनिक सुट्ट्यांनाही आंदोलन करता येणार नाही। एक दिवस आंदोलनाला परवानगी असल्यास एका दिवसात मागण्या मान्य करा। बेमुदत आंदोलनाची जरांगेंची भूमिका। मराठा आंदोलकांचं मुंबईकडे कूच। जुन्नरमध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी जरांगेंचा पहिला मुक्काम असणार। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्या। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा। तर शिंदे वेदना समजून घेतात आणि अजित पवार गरिबांचे प्रश्न ताबडतोब सोडवतात। जरांगेंकडून शिंदे आणि अजित पवारांची स्तुती। सरकारचं शिष्टमंडळ शिवनेरीत जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंची तयारी असल्यास आम्ही चर्चा करू, मात्र जरांगेंची भेट घेण्यासंदर्भात अद्याप काहीही चर्चा नाही। विखे पाटलांची माहिती। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मंत्री रावसाहेब दानवेंच्या भेटीला। शिर्डीमध्ये शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरू। जरांगेंच्या भूमिकेवर चर्चेची शक्यता। जरांगेंच्या आंदोलनाला बाळासाहेब थोरातांचा पाठिंबा। फक्त मराठा आमदारच नाही तर इतरांनीही पाठिंबा दिला पाहिजे। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, थोरातांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थावर जात बाप्पाचं दर्शन। 2 तासांच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वतंत्र 10 मिनिटे चर्चा झाल्याचीही माहिती। तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेला यामुळे आणखी उधाण। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सुद्धा राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन। तर श्री गणेशानं सुबुद्धी दिल्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र, ते एकत्रितच राहावेत। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। एकत्र येण्यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेत असतात। ठाकरे बंधूंच्या युतीवर महेश सावंतांची प्रतिक्रिया। तर राजकीयदृष्ट्या एकत्र येतील याचं उत्तर भविष्यात स्पष्ट होईल। मनसेच्या नितीन सरदेसाईंचंही सूचक विधान। ठाण्यामध्ये 30 ऑगस्टला मनसेचा मेळावा। राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार, अविनाश जाधवांची माहिती। मुंबईत गणेशोत्सवाची धूम। लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा, जीएसबी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा। राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह। पुण्यामध्ये मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। बाप्पाच्या आगमन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांवर पुणेकरांनी धरला ठेका। राजकीय नेत्यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तटकरे, संभाजीराजे छत्रपती आणि सुशीलकुमार शिंदेंसह इतर नेत्यांच्या घरीही गणरायाचं आगमन। पश्चिम रेल्वेवर क्यूआर कोडवरून आता तिकीट काढणं बंद। मध्य रेल्वेकडून सुद्धा तात्काळ सुविधा बंद करण्यासाठी पत्र। टीसी येताच धावत्या ट्रेनमध्ये बुकिंग करण्याच्या प्रकारानंतर हा निर्णय। अमेरिकेनं भारतावर लादलेला 50% टॅरिफ लागू। कपड्यांपासून ते मासळी निर्यातीपर्यंत थेट परिणाम होणार। भारतीय उद्योग वर्तुळात यामुळे चिंतेचं वातावरण।